नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नळावरील उदाहरणे पाहणार आहोत। वेलकम फ्युचर कॉप्स या अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। याआधी आपण रेल्वेवरील काही उदाहरणे पाहिली। आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करू, ते म्हणजे नळावरील उदाहरणे। नळावरील उदाहरणे या चॅप्टरमधले पहिला प्रकार आहे, त्याच्यातलं पहिला उदाहरण। एक टाकी एका नळाने 9 तासात भरते। जर टाकीचा नळ 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील? म्हणजे एकूण 9 तासात टाकी भरते, तो 5 तास चालला, म्हणजे 9 पैकी 5 तास चालला, म्हणजे किती? 4। एकूण 9 भाग आहे, समजा एकूण टाकीचे 9 भाग आहेत, त्यापैकी 5 भाग भरले, राहिले किती? 4 भाग। तर किती टक्के टाकी रिकामी राहील? 9 म्हणजे आपण 100% धरले, तर 4 भाग म्हणजे किती टक्के टाकी रिकामी राहील? कारण 5 भाग भरले, राहिले किती? 4 भाग। पुन्हा आपण तिरकस गुणाकार पद्धत 9 गुणिले x बरोबर 4 गुणिले 100। x बरोबर 4 गुणिले 100 400 भागिले 9 बरोबर 9 भागिले 400 भागिले 9 बरोबर 9 चौक 36, 9 चौक 36 राहिले 4, पुन्हा 9 चौक 36 राहिले 4, भाग जात नाही, पॉईंट दिला, झाला 0 आला, 9 चौक 36 म्हणजे 44.44% ती टाकी रिकामी आहे। उदाहरण 2। एक हौद एका नळाने 18 तासात पूर्णपणे भरतो। जर हौदाचा नळ फक्त 4 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील? मित्रांनो, पूर्ण हौद म्हणजे पूर्ण हौदाचे एकूण किती भाग केले आपण? 18 तासात भरतो, 18 तासात भरतो म्हणजे 18 भाग धरले, 4 तास चालला म्हणजे 4 भाग तो भरला, 18 पैकी राहिले किती? 14 भाग राहिला, म्हणजे त्याने तर किती टक्के टाकी रिकामी राहिली? म्हणजे 14 भाग राहिला, 14 म्हणजे किती टक्के आहे विचार। आपण समजा 18 म्हणजे 100% धरले, तर 14 म्हणजे किती टक्के? पुन्हा तिरकस गुणाकार पद्धत 18 गुणिले x बरोबर 14 गुणिले 100। x बरोबर 1400 भागिले 18, 2 7 14, 700, 2 9 18, 9 7 63, 9 7 63 राहिले, पुन्हा 7 राहिले, पुन्हा 9 7 63 राहिले 7, पॉईंट दिला 0, 9 7 63, 9 7 63 म्हणजे 77.77%, 77.77% टाकी ती रिकामी राहिली। आता यावरील आपण दुसरा प्रकार पाहू, प्रकार 2। मित्रांनो, आपण प्रत्येक प्रकारातील 2-2 गणित घेणार आहोत, कारण तुमचं फास्ट रिव्हिजन होऊन जाईल। प्रकार दुसऱ्यातला पहिला गणित पाहू। एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो। एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 10 तासात भरतो। पहिला नळ 2 तास चालला तर यानंतर उरलेली टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागतील? मित्रांनो, 2 नळ एकदा चालत नाही, पहिला नळ आधी चालायले, त्यानंतर तो 2 तासांनी बंद व्हायला, आणि यानंतर उरलेली टाकी दुसरा नळ किती तासात भरेल हे आपल्याला विचारले। या ठिकाणी आपण सूत्र न वापरता उत्तर काढणार आहोत, ते कसे पहा। या ठिकाणी लसावी मेथड घेणार आहोत आपण। पहिला नळ पहिल्या नळाने 5 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 10 तासात भरतो। 5 आणि 10 ची लसावी काढू, 5 1 5, 5 2 10, 5 2 10, 5 आणि 10 ची लसावी 10 तास येतो, 10 येते, सॉरी। आता पहा, ए हा नळ 5 तासात भरतो, बी हा नळ 10 तासात भरतो, दोघांची लसावी किती आली? 10। म्हणजे एका तासाला दोन काम करतो, आणि बी हा एका तासाला एकच काम करतो। 10 1 10, 5 2 10। आपण हे 10 भांडे समजू मित्रांनो, म्हणजे ए हा 10 भांडे घासायला 5 तास लागतात, कारण एका तासाला 2 भांडे घासतो, आणि बी हा 10 भांडे घासायला 1 तास लागतो, कारण एका तासाला तो एकच भांडे घासतो। नाही, 10 भांडे घासायला 10 तास लागते बीला, कारण तो एका तासाला 1 भांडे घासतो। तर त्याने दिली पहिला नळ 2 तास चालला, यानंतर उरलेली टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागेल? ए हा नळ एका तासाला किती 2 भांडे घासतो,
तर 2 तास चालला, बे दोन्ही 4. मित्रांनो एकूण 10 भांडे घासायचे होते, त्याच्यातले 4 भांडे ए हा 2 तासात घासतो, राहिले किती 6 भांडे. बी हा नळ एका तासाला एकच भांडा घासतो, तर 6 भांडे घासायला बीला किती तास लागेल, एका तासाला तो एक भांडा घासतो, 6 भांडे घासायला बीला 6 तास लागतील. लसावी पद्धत ही सगळ्यात सोपी पद्धत आहे नळावरील उदाहरणे, काळ, कामयोग याच्यासाठी. दुसरा उदाहरण पाहू मित्रांनो. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते व दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल. आता पहिल्याप्रमाणेच काढू मित्रांनो. आधी पहिला नळ ए हा नळ टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, दुसऱ्या नळाने बी म्हणजे दुसरा नळ 8 तासात भरते. 12 आणि 8 याचा आपण लसावी काढून घेऊ. बेसकम 12 बेनवे 18, सॉरी मित्रांनो इथं 18 नाही 8 आहे. बेसकम 12 बेचोक 8, बेत्रिक 6 बेदोनी 4. लसावी बेत्रिक 6 सायदून 12 12 2 24. मित्रांनो लसावी किती आली 24. लसावी 24 आली. आता ए हा 12 तासात भरतो, बी हा 8 तासात भरतो. दोघाला किती काम करायचे मित्रांनो समजण्यासाठी आपण भांडे घेऊ. एकूण भांडे जी लसावी आहे त्यांना एकूण 24 भांडे घासायचे. समजण्यासाठी 12 2 24 म्हणजे एका तासाला ए हा 2 भांडे घासतो, 8 त्रिक 24. बी हा एका तासाला 3 भांडे घासतो. इथं काय दिले, जर पहिला नळ 3 तास चालला म्हणजे ए हा 3 तास चालला म्हणजे याने 3 तास काम केला, 3 दोन्ही 6 म्हणजे याने 6 भांडे घासले 24 पैकी. 24 - 6 म्हणजे राहिले किती 18. तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल. बी हा एका तासाला 3 भांडे घासतो, तर 18 भांडे घासायला किती तास लागेल, एका तासाला 3 भांडे, तर 18 भांडे घासायला किती वेळ लागेल. एक्स बरोबर तिरकस गुणाकार पद्धत 18/3, 3 सक 18 म्हणजे 6 तास. मित्रांनो आजचे नळावरील 2 प्रकार झाले. धन्यवाद.